नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा डेटा हा तुम्हाला खूप मोठ्या लॉस पासून वाचवू शकला असता. तर ऍक्च्युली काय होतं मित्रांनो, काल आहे ना SGX निफ्टी जो आहे ना तो 70-75 पॉइंट पॉझिटिव्ह दाखवत होता आणि एक्सपायरी एकदम हेवीली निगेटिव्ह झाली होती तिथे. ठीक आहे, ऑलमोस्ट 200 पॉईंटची निगेटिव्ह एक्सपायरी त्या ठिकाणी बघायला मिळाली. तर शुक्रवारचं सेशन मध्ये एक थोडस हलकी फुलकी ग्रीन SGX निफ्टी मध्ये दिसत असल्यामुळे काय आलं की जे रिटेलर्स आहेत ते अजून उद्युक्त झाले आणि थोडस काही पॉझिटिव्ह डायरेक्शन मिळतात का यासाठी ते प्रयत्न करत असतील. तर मित्रांनो, आपण ऑलरेडी एक वॉर्निंग केली होती की डेटा निगेटिव्ह आहे, ऍटलिस्ट लॉंग नाही जायचं. म्हणजे आपल्या जे आहेत फॉलोअर्स त्यांना हे 100% माहिती आहे की आपल्याला ऍटलिस्ट पॉझिटिव्ह नाही जायचं. पॉझिटिव्ह नाही जायचं, डेटा निगेटिव्ह आहे, डायरेक्शन निगेटिव्ह भेटते, शॉर्ट मध्ये बसायचंय, काही हरकत नाही. साईडवेजच्या स्ट्रॅटेजी दिलेल्या आहेत, बऱ्याचशा स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी आपल्याला लाईव्ह केलेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारचं जे अनालिसिस आहे ना हे फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतं ऍटलिस्ट तुम्हाला प्रॉफिट लॉस पासून वाचवण्यासाठी. आणि तुम्ही जर लॉस पासून थोडं जरी वाचू शकत असाल ना तर ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे लॉंग टर्मच्या पॉझिटिव्ह जर्नीसाठी. आजचा डेटा कसा आलाय तो तुम्हाला बघणं इम्पॉर्टंट आहे. 29 तारखेचा डेटा बघा, 7,67,000च्या डायरेक्शनल पॉझिटिव्ह मूव्ह पोझिशन्स रिटेलर बनून बसलाय, फार होप्स मध्ये बसलेला आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे FI च्या ज्या पोझिशन्स आहेत 5,25,000च्या निगेटिव्ह आहेत. कालपेक्षा आज फार मेजर चेंज झालाय असं नाहीये, पोझिशन्स थोड्याशा इन्क्रीज झाल्यात, ऑलमोस्ट 65% इन्क्रीज होऊन त्या ठिकाणी आली आहे कॉल साइड. पुट चांगले शॉर्ट झालेले आहेत. ठीक आहे, पण नेट टू नेट बेसिस वर बघाल तर -5,25,000च्या पोझिशन्स आहे आणि प्रो पण ऑलमोस्ट तशाच पद्धतीच्या पोझिशन्स त्या ठिकाणी कॅरी केलेल्या आहेत. ओके, तर तुम्ही बघू शकत असाल फार डिफरन्स असा म्हणाल तर 2 लाखाच्या डायरेक्शनल शॉर्ट्स त्या ठिकाणी प्रोच्या आहेत. तर अजून प्रो तेवढासा फारसा न्यूट्रल किंवा पॉझिटिव्ह अजून झालेला नाही, डेटा कम्प्लीट निगेटिव्ह आहे. पण जो इंटेन्सिटी आहे ती थोडीशी राहू शकते, थोडीशी निगेटिव्ह साईडला कमी राहू शकते. ठीक आहे, कम्पेअर टू एक्सपायरी तेवढी मुवमेंट अपेक्षित नाहीये पण डेटा निगेटिव्ह आहे. तर अवॉइड लॉंग्स, जोपर्यंत प्रॉपर पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत आपल्याला लॉंग नाही करायच्या. अशा प्रकारचा हा डेटा आहे. आता चार्ट वर बघूया कशा प्रकारचे त्या ठिकाणी पॅटर्न तयार झाला होता आणि कसा डेटा तो दिवसभर थ्रू आउट द डे शॉर्टच बनला. ठीक आहे, डेटा मार्केट जे आहे ते थोडस ओपन झालं 24,907 आणि अराउंड, आणि मार्केट कंटिन्युअस खाली गेलं, त्यानंतर एक छोटस साइडवेज मूव त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि नंतर दिवसभरात मार्केट बऱ्यापैकी 70-75 पॉईंट त्या ठिकाणी डाऊन क्लोज झालं. तर मित्रांनो, हेच नाही, अशा काही गोष्टी मी जे तुम्हाला शिकवल्या होत्या पार्टिसिपंटला, तर त्यांनी बघू शकाल लुमॅक्स टेक्नॉलॉजी स्टेटसला पण टाकला होता, बघू शकत असाल 5-5% मुवमेंट त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. तर ह्याच्या पाठी काय लॉजिक असतं, हे कुठून येतात शेअर्स आणि कसे ते वाढतात. आजचा एक ट्रेड होता, ग्रुपवर दिला होता, गॉड फ्राय फिलिप, एक सिगरेट बनवणारी कंपनी आहे. अशा प्रकारचे जे मूव आहेत ना हे इझिली कॅप्चर करता येतात मित्रांनो, काही हार्ड नाहीये. कसं काय, त्याची प्रोसेस आहे, त्याचं लॉजिक आहे आणि हे लॉजिक आपण काही असं सपोर्ट रेजिस्टन्स आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टींवर डिपेंड नाहीये. ते बॅकएंडचं गणित आहे. जे मोठे जे याच्या मागचे बकरे आहेत ना ते काय काम करतात ते लॉजिक आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, वारी एनर्जीचा स्टॉक आयडेंटिफाय झाला होता खालच्या लेवलला. फोर्स मोटर तुम्ही बघू शकत असाल 19-19.5 हजारावर चाललाय, हा पण फार लॉंग टर्मचा प्लेअर आहे. युनो मिंडा सारखा प्लेअर आहे, 1000 रुपयावर दिला होता, आता फार वरच्या लेवलला ट्रेड करतोय. झोमॅटो होता. त्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लॉंग रन मध्ये प्रॉफिटेबल बनवण्यासाठी कामाला येतील. आणि असे कुठले स्टॉक्स आहेत जे 1000 1500% पुढच्या 5 वर्षात वाढतात आणि मल्टी बॅगर होतात, तर हे मी तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो. तर तुम्ही जुडले जा, कमेंट मध्ये तुमचे कॉन्टॅक्ट हे करा, माझे कॉन्टॅक्ट आयडेंटिफाय करा, मला रिच आउट करा. मित्रांनो, पुढची लॉंग टर्मची जर्नी फार इंटरेस्टिंग आणि प्रॉफिटेबल 200% होणार आहे, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत.
आणि शिकायचंय मित्रांनो. शिकल्याशिवाय काही पॉसिबल नाही. तुम्ही शिकाल तरच त्या ठिकाणी आपल्याला नवनवीन गोष्टी त्या ठिकाणी एक्सप्लोर करता येतील. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला या डेटाचा फायदा होतोय, आणि फायदा होत असेल तर शेअर करायला विसरू नका. हा डेटा तुम्हाला मार्केटमध्ये शिकवणारे लोक ऑलमोस्ट 10 ते 15,000 रुपये तुमच्याकडून चार्ज करतात. 2 ते 3 दिवसांचं सेशन या डेटावर घेऊन 10 ते 15,000 रुपये चार्ज करतात. मी फ्री ऑफ कॉस्ट देतोय, एकदम इन डिटेल लॉजिक त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय, डायरेक्शन देतोय, परफेक्ट लेवल देतोय, अर्ली तुम्हाला वॉर्न करतोय. आणि एवढं सुद्धा मी छोटीशी ऍटलिस्ट लॉस पासून वाचू शकलो ना, तर ती फार मोठी गोष्ट होणार आहे तुमच्यासाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. लर्निंग साठी इंटरेस्टेड असाल तर कॉन्टॅक्ट करा. आपण पुढची जर्नी अजून सुखकर करूया. थँक्यू मित्रांनो.